नमस्कार मित्रांनो. मी आहे डॉक्टर अशोक राणा आणि हे आहे मराठी दर्शन. आपण आज बुद्धाविषयी चर्चा करणार आहोत, प्रामुख्याने बुद्धाच्या बुद्धिप्रामाण्यवादाविषयी. काही वर्षांपूर्वी, साधारणतः 28 वर्षांपूर्वी, 1997 मध्ये मी एक पुस्तक लिहिलं होतं, बुद्ध व बुद्धिप्रामाण्यवाद. तेव्हा या चर्चा चालू होत्या एकंदरच अ, विज्ञानातल्या एका शोधाबद्दल, आणि त्या शोधाच्या विरोधात वातावरण तयार झालं होतं. 1997च्या मार्च महिन्यामध्ये एक मोठा शोध लागला, आणि त्या शोधामुळे धर्म मांडणाऱ्या किंवा धर्माचं प्रभुत्व मांडणाऱ्या लोकांमध्ये मोठा गोंधळ झाला. क्लोनिंगचा शोध. एक मेंढी, आणि त्या मेंढीची निर्मिती झाली होती, ती कृत्रिम पद्धतीने झाली होती. त्याबद्दलची एक घटना घडली, ती फक्त या एका पुस्तकाच्या निर्मितीला कारणीभूत ठरली. तर असं हे पुस्तक 1997 मध्ये याची पहिली आवृत्ती निघाली होती. लोकायत प्रकाशन होतं आमचं, आणि त्याच्याद्वारे निघाली होती. ही दुसरी आवृत्ती आहे आपण जी पाहतात. ही यशोधरा प्रकाशन, जे वर्धेचं आहे, त्यांनी ती काढली. आणि या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं की याचं प्रकाशन बहुजन समाज पार्टीचे संस्थापक अध्यक्ष होते माननीय कांशीरामजी, त्यांच्या हाती झालं, आणि त्यांनाच ते अर्पण केलं आहे. तर या महत्वाच्या घटनेचा साक्षीदार मी होतो, कारण 14 ऑक्टोबर 2002 या दिवशी नागपूरला एका भव्य समारंभात याचं प्रकाशन झालं, आरक्षण धोरणाची शताब्दी साजरी करण्याच्या त्या कार्यक्रमात. तर हे चित्र मी तुम्हाला यासाठी दाखवतो आहे की नागपूर इथे जे शासकीय चित्रकला महाविद्यालय आहे, तिथे एक प्राध्यापक होते, मोगदलाल श्रावस्ती, त्यांनी काढलेले चित्र आहे. आणि कव्हरवर हे माझा फोटोग्राफ आहे त्या काळातला, म्हणून मुद्दाम या पुस्तकाचा संदर्भ मी यासाठी दिला, की हे पुस्तक फार जुनं आहे तसं माझ्या दृष्टीने. कारण अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या स्थापनेपासून मी सोबत होतो. 1982 मध्ये त्या समितीची स्थापना झाली. पुढे आम्ही अनेक बुवा बाबांचे भंडाफोड केले, आणि त्या सगळ्या दरम्यान, त्या प्रक्रियेदरम्यान माझा बहुजन समाज पार्टीशी संबंध आला. कारण 1986 मध्ये मी साहित्यातील जात्यंधांची झुंडशाही हे पुस्तक लिहिलं होतं. मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनामध्ये जो जातीयवाद होतो, आणि विशिष्ट लोकांनाच फक्त महत्व राहतं, इतर सामान्य माणसाला काही स्थान नसतं, त्यावर प्रकाश टाकणारे पुस्तक प्रकाशित झाल्यावर ते माझं पहिलंच पुस्तक आहे. तर ते काही लोकांनी वाचलं, आणि काही मित्र मला भेटायला आले. त्यात एक मधुकर गुजर नावाचे गृहस्थ होते, शिक्षक होते. ते म्हणाले की तुमचा हा विचार हा आमच्या विचाराला अनुकूल आहे. तर मला कळेना कोणता विचार आहे. ते म्हणाले बहुजन समाज पार्टीचा. तर त्यांच्या त्या सहज बोलण्याने मग मी त्या पार्टीत सहभागी झालो. 10-15 वर्ष काम केलं. आणि त्या काळात माझं लेखन वाचन काही फारसं होत नव्हतं. फक्त एक कार्यकर्ता म्हणून मी काम करत होतो. भिंती रंगवणं, रस्ते रंगवणं, बॅनर, होर्डिंग, किंवा आपले स्क्रीन प्रिंटिंग, बॅजेस, पोस्टर्स, अशी कामं मी त्या काळात एक सामान्य कार्यकर्ता म्हणून करत होतो. पण हे करता करता कळत न कळत माझा संबंध हा बौद्ध संस्कृतीशी आला, बौद्ध समाजाशी आला, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी आला. आणि त्या विचारांची जी पडताळणी करण्यात येते की नाही, असा विचार माझ्या डोक्यात त्या काळात आला होता. म्हणून बुद्धाला स्वीकारल्यानंतर बुद्धिप्रामाण्यवाद खरंच आपण स्वीकारतो काय, हा प्रश्न माझ्या मनात ज्या काळात निर्माण झाला, त्या काळात हे पुस्तक निर्माण झालं. म्हणजे एक परिवर्तनाची प्रक्रिया, आणि आपल्या मनात चालू असते, लोकांच्या मनात असते, बाहेरही असते, आतही असते. जसं संत तुकोबारायांनी म्हटलंय की रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. म्हणजे जगातही आपल्याला जगातल्या लोकांशी युद्ध करावं लागतं, स्वतःशी लढावं लागतं. तर साधारणतः अशा तऱ्हेने 10-12 वर्ष काम केल्यानंतर बहुजन समाज पार्टीत मला जे सुचलं ते चिंतन या ठिकाणी मांडलंय. अर्थात ते बहुजन समाज पार्टीबद्दल नाहीये, पण बुद्धाबद्दल आहे. कारण या काळात आम्ही रॅशनलिस्ट टीचर्स अँड थिंकर्स अकॅडमी नावाची एक संस्था स्थापन केली होती 1995 मध्ये. आणि एक रट्टा बुलेटिन नावाचं एक नियतकालिक सुरू केलं होतं, ज्याच्यामधून अनेक विचार मांडले गेले. 4-5 वर्ष ते नियतकालिक चाललं. तर त्या नियतकालिकात लिहिलेला हा लेख आहे. कारण पुढल्या काळात आम्ही पुस्तकाच्या आकारात ते नियतकालिक काढलं,
आणि मग लोकांच्याकडे दर महिन्याला किंवा दर 15 दिवसांनी एक पुस्तक पोचावं, अशा प्रकारची व्यवस्था आम्ही केली होती. कारण आम्हाला पोस्टाचा परवाना वगैरे वगैरे या सगळ्या सोयी होत्या, आता त्या सगळ्या नष्ट झाल्या आहेत. तर त्या काळामध्ये लिहिलेला, सहज लिहिलेला लेख आहे. तर त्यात चिंतन आहे, म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ आणि विशेषतः बहुजन समाज पार्टी चळवळ, आंबेडकरी चळवळ यामध्ये काम करता करता जे सहज सुचलं ते आलेलं आहे. म्हणजे पुस्तकी असं हे पुस्तक नाहीये, म्हणजे पुस्तकातून वाचून काही सुचलं नाही. तर सुरुवातीला एक साधा प्रश्न विचारलाय, पाऊस का पडतो? तर आपण हा प्रश्न जर विचारला कुणाला, एखाद्या 5व्या वर्गातल्या 6व्या वर्गातल्या विद्यार्थ्याला, तर तो सहज सांगेल की सूर्याच्या उष्णतेने समुद्राच्या पाण्याची वाफ होते, त्या वाफेचे ढग होता आणि त्या ढगाला आर्द्रता मिळाली, ओलावा मिळाला की पाऊस पडतो. अशा तऱ्हेने पाऊस पडण्याचं एक वैज्ञानिक कारण, जे विज्ञानाने दिलेलं कारण सर्वसामान्य माणसाच्याही मनात आहे, नाही असं नाही. पण हे जे उत्तर आहे त्या सहजपणे आपल्याला मिळालं नाही. गेल्या 200 वर्षांमध्ये जे वैज्ञानिक आहे, त्या वैज्ञानिकांनी जे प्रयोग केले, आणि 200 वर्षच नाही, ते गेल्या 2000 वर्षांमध्ये किंवा 2500 वर्षामध्ये जे चिंतन झालं जगभरात, वैज्ञानिकांनी केलं, तत्वज्ञानी केलं, तर त्या चिंतनातून आलेलं हे उत्तर आहे. पण हे उत्तर तत्वज्ञानी दिलेलं उत्तर नाहीये, हे उत्तर शास्त्रज्ञांनी दिलं आहे. तर शास्त्रज्ञांनी प्रयोग केले आणि त्यातून हे उत्तर आलं. म्हणजे विज्ञानाच्या प्रयोगानंतर किंवा विज्ञानाच्या उदयानंतरचं हे उत्तर आहे. आणि सर्वच धर्म, आपण कोणत्याही धर्माबद्दल वेगळा काही निकष लावू शकत नाही. सर्वच धर्म हे विज्ञानपूर्व आहे. त्यामुळे सगळ्याच धर्मांना निकष लावायचा असेल तर विज्ञानाचा लावा लागेल, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा लावा लागेल. पण ह्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला एक आधार भारताने फार पूर्वी दिला, 2500 वर्षापूर्वी भगवान गौतम बुद्धाच्या रूपाने. आणि त्यांनी प्रतित्य समुत्पाद नावाचा एक सिद्धांत मांडला. या सिद्धांतामागे एक कारण आहे. कारण बुद्धाबद्दल एक आक्षेप घेतला जातो, जे पुरोगामी लोक आहेत, त्यातल्या त्या साम्यवादी लोक आहेत, की ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल स्पष्टपणे बुद्धाने काही उत्तर दिलं नाही. आणि त्याबद्दलची एक घटना बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्ध आणि धम्म या त्यांच्या ग्रंथामध्ये सांगितली आहे, की एकदा बुद्धाकडे वत्सगोत्र नावाचा ब्राह्मण आला आणि सोबत आनंद त्यांचा शिष्य होताच बुद्धाचा. तर वत्सगोत्र ब्राह्मण असं म्हणाला की, म्हणते ईश्वर आहे काय? तर त्यावर बुद्ध काही बोलले नाही. तो बराच वेळ थांबला, त्याला काही उत्तर मिळालं नाही. आणि नंतरच्या काळात त्यांनी दुसरा प्रश्न विचारला, बुद्ध ईश्वर नाही काय? त्यावर सुद्धा बुद्धाने उत्तर दिलं नाही. तर तो कंटाळून निघून गेला. तर तो निघून गेल्यावर आनंदाने प्रश्न केला बुद्धाला, सिद्धार्थाला, तथागतांना, किंवा म्हणते तुम्ही उत्तर का दिलं नाही वत्सगोत्र ब्राह्मणांच्या ह्या प्रश्नाचं, ईश्वर आहे किंवा नाही? तर त्यांनी सांगितलं, जे नाही त्यावर चर्चा कशाला करायची. अर्थात हे माझं वाक्य आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी वेगळं उत्तर दिलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं की आपला बराच काळ, म्हणजे आताही आपण ज्या काळात जगतो त्या काळात सगळ्यात जास्त मोठी चर्चा पुरोगामी लोक जे करतात, ते ईश्वर आहे की नाही यावर करतात. आणि जे ईश्वराला मानतात ते त्यांना शत्रू मानतात, आणि ईश्वराला नाही मानतात ते आपल्याला मित्र मानतात. शत्रू आणि मित्र अशा प्रकारची एक सरळ सीमारेषा पुरोगाम्यांनी तयार केली आहे. पण लोक ईश्वर का मानतात, किंवा आपण ईश्वर का मानत नाही, याची चर्चा फारशी ते करत नाही. म्हणून बुद्धांनी असं म्हटलं आहे, त्यांच्या विचाराचं सार असं आहे की, जे नाही त्यावर चर्चा करण्यात वेळ कशाला घालवायचा. 2500 वर्षापूर्वी जे उत्तर बुद्धाने दिलं ते अजूनही आपण स्वीकारलं नाही, असा त्याचा अर्थ होतो. आता आपण जो पहिला प्रश्न विचारला होता, पाऊस का पडतो, त्याचं उत्तर प्रत्येकाने दिलंय. ईश्वर मानणारे लोक सरळ म्हणतात की ईश्वराच्या इच्छेने पाऊस पडतो, म्हणजे सर्व काही घटना त्याच्याच इच्छेने होतात. मग बुद्धिवाद्यांनी प्रश्न विचारला, मग हे संकट येतात, दुष्काळ येतात, अवर्षण येतात किंवा पूर येतात, महापूर येतात, हे ईश्वराच्या इच्छे नसेल तर मग ईश्वर हे का करतो? तर त्यावरही उत्तर असतं ईश्वरवाद्यांचं की त्याचीच इच्छा. म्हणजे आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जे शोधतो ते त्याचीच इच्छा. आता ज्या काळात ईश्वराचं अस्तित्व प्रस्थापित व्हायचं होतं, त्या काळात यज्ञाने पाऊस पडतो असं म्हणणारा एक वर्ग होता. आपण यापूर्वी बरेचदा चर्चा केली आहे की जे मीमांसा दर्शनाचे करते होते, ते यज्ञानीच सर्व काय मिळतं, अगदी सगळी सुख आपल्याला यज्ञामुळे मिळतात. त्याचप्रमाणे पाऊस सुद्धा यज्ञाने पडतो. यज्ञात भवती पर्जन्या, पर्जन्यादन्न संभव, अन्नात भवंती भूतानी. आणि म्हणून यज्ञ कर्म समुद्भवा, यज्ञ का केलं पाहिजे याचं समर्थन गीतेने केलंय.
गीता हा असा मजेदार ग्रंथ आहे की ज्यामध्ये यज्ञाचं समर्थन सुद्धा आहे आणि नंतर त्यांनी यज्ञाला दुय्यम लेखण्याचाही प्रयत्न केलाय. म्हणजे वैदिकांच्या आस्तिकपणाचा जो महत्वाचा निकष होता तो यज्ञ संस्था होता. कारण यज्ञ संस्थेवर त्यांची अर्थव्यवस्था उभारली होती, यज्ञ संस्थेवर त्यांचं राजकारण होतं, यज्ञ संस्थेवर त्यांचं समाजकारण सुद्धा होतं आणि धर्मकारण तर होतच होतं. तर अशा परिस्थितीत यज्ञ न मांडणाऱ्या लोकांना ते नास्तिक ठरत होते. आता गीतेच्या या श्लोकामध्ये यज्ञाने पाऊस पडतो आणि पाऊस पडला की मग पिकं पिकतात आणि त्यातून अन्न मिळतं आणि अन्नामुळे माणसं जगतात, म्हणून आपण यज्ञ केला पाहिजे असं सांगणारी गीता पुढे यज्ञाचे अनेक प्रकार सांगताना स्वाध्यायम ज्ञान यज्ञाश्च यात संशयित व्रतः. स्वाध्याय म्हणजे अभ्यास, हा सुद्धा एक प्रकारचा यज्ञ आहे. द्रव्य यज्ञ, तपो यज्ञ, योग यज्ञ तथा परे. स्वाध्यायम यज्ञ, स्वाध्याय हाच यज्ञ आहे. म्हणजे द्रव्ययज्ञ पैसे देणं हा यज्ञ आहे आणि तपश्चर्या करणं हा यज्ञ आहे. यज्ञाचे इतके प्रकार गीतेने यासाठी सांगितले की यज्ञाच्या विरोधात जे वातावरण तयार झालं होतं, ज्या लोकांनी केलं होतं त्यांना उत्तर देण्याकरता अशा प्रकारचा श्लोक गीतेत आलाय. परस्पर विसंगत अशा अनेक गोष्टी गीतेत आहे, पण त्यामुळेच गीता जास्त लोकप्रिय झाली आहे. तर गीतेची निर्मिती इसवी सनाच्या पहिल्या ते दुसऱ्या शतकात झाली असं अभ्यासक म्हणतात. त्याच्या आधी आपण या बुद्धाच्या विचाराचा परामर्श घेत आहोत. तर गीतेने हे सांगितलेलं जे काम आहे ते धर्मसंस्थेचं प्रभुत्व वाढवण्याकरता आहे. धर्मसंस्थेचं प्रभुत्व आजही आहे. आज आपण त्याचा अतिरेक पाहतोय, अतिशय विकृत आणि बिभत्स संस्था धर्मसंस्थेची पाहतोय. पण ही भारतातच आहे असं नाही, जगाच्या पाठीवर सर्वच देशांमध्ये, सर्वच संस्कृतीमध्ये आहे. 1997च्या मार्च महिन्याची जी गोष्ट मी सांगितली की एका डॉली नावाच्या एका मेंढीची प्रतिकृती, ज्याला क्लोनिंग म्हटलंय, जैव संप्रेषण, क्लोनिंग या पद्धतीने एका प्राण्याच्या पेशीतून दुसरा प्राणी निर्माण करण्याचा जो प्रयत्न जेव्हा डॉली या मेंढीच्या बाबतीत झाला तेव्हा मग लोक चिडले. कोण? धार्मिक लोक. कारण हा जो विषय होता जेनेटिक इंजिनिअरिंगचा विषय होता, जनुक अभियांत्रिकीचा, ज्यामध्ये मोठी संशोधन त्या काळात झाली होती. आता तर ते शास्त्र खूप पुढे गेलेलं आहे. म्हणजे प्रतिमानव तयार करण्यापर्यंत आपण पोहोचलो. आपण तोही प्रयोग थांबवण्यात आला. कारण आपण जर प्रतिमानव तयार करण्यात यशस्वी ठरलो तर ईश्वराच्या अस्तित्वाला धक्का बसेल असं सर्वच प्रकारचे धार्मिक लोक म्हणायला लागले. त्या काळात ज्या ख्रिश्चन चर्चेस होते त्यामधून मोठा विरोध झाला की अशा तऱ्हेने तुम्ही हुबेहूब प्रतिकृती करत असाल, क्लोनिंग करत असाल एखाद्या प्राण्याचा, तर मग ईश्वराला काही अर्थच राहिला नाही. ईश्वराचं अस्तित्व संपेल आणि मग माणूसच ईश्वर बनेल, तोच सर्वांवर हावी राहील आणि मग तो प्रयोग थांबवण्यात आला. पुढे तशा प्रकारचं क्लोनिंग झालं नाही. तर मानवाच्या सुद्धा अशा तऱ्हेच्या क्लोनिंगचा एक प्रयोग झाला होता, तो सुद्धा थांबवण्यात आला. म्हणजे किमान डॉली या मेंढीची प्रतिकृती तयार झाली आणि ती लोकांनी पाहिली, आता ती मरण पावली आहे. पण मानवाचा जर समजा असा क्लोनिंग तयार करण्यात आला तर मात्र स्पष्टपणे ईश्वराच्या अस्तित्वाला धक्का बसेल अशा तऱ्हेचा एक वाद त्या काळात निर्माण झाला. आणि अमेरिका हा देश विज्ञानाने फार पुढे आहे, सर्वात प्रगत आहे, आर्थिकदृष्ट्या, सामाजिक किंवा वैज्ञानिक किंवा राजकीय सगळ्याच दृष्टीने प्रगत आहे. पण या अमेरिकेवर दबाव आहे ख्रिश्चन चर्चेसचा, जी चर्च आहे, बिशपचा, तर पोप आहे, त्या पोपनी तो प्रयोग थांबवला. म्हणजे अमेरिकेला तो जगभर प्रयोग थांबवावा लागला. जसं गेल्या काही 8-10 वर्षामध्ये मानवाच्या क्लोनिंगचा प्रयोग थांबवला तसा हाही प्रयोग थांबवला. सगळ्यात जास्त भीती लोकांना वाटते ईश्वराच्या अस्तित्वाच्या धोक्याची. तर असं का वाटतं? ईश्वराची गरज काय आहे? कारण धर्म ही संस्थाच मुळात ईश्वर या संस्थेसाठी निर्माण झालेली आहे. धर्माच्या पूर्वी काय होतं तर यातू संस्था होती. आपण यापूर्वी चर्चा केली, यातू कल्पना होती. यातू कल्पनेमध्ये निसर्गातल्या घटकांचं पूजन किंवा त्याच्याबद्दल कृतज्ञता भाव निर्माण करण्यासाठी किंवा व्यक्त करण्याकरता केलेले विधी होते. आता आपण सध्या असे विधी करतो, वृक्ष पूजा करतो, दगडांच्या पूजा करतो, नद्यांच्या पूजा करतो, काही वस्तूंच्या पूजा करतो. आणि देवक ही जी संकल्पना आहे, टॉटेमिझम, ही मुळात धर्माच्या मुळाशी असलेली संकल्पना आहे. आता जे जी फ्रेझर सारख्या समाजशास्त्रज्ञांनी किंवा मानवशास्त्रज्ञांनी त्याला व्याज विज्ञान म्हटलंय, म्हणजे स्युडो सायन्स, हे खोटं आहे. सायन्स सायन्स का म्हटलं आहे? कारण त्यात एक तर्क आहे, म्हणजे तर्काची एक मालिका आहे, कार्यकारण भाव सुद्धा आहे. पण फ्रेझर सारखी लोक म्हणतात हा कार्यकारण भाव
चुकीच्या आधारावर आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की बा हे झाड हलतं म्हणजे ईश्वर हलवतं, स्वप्न पाहतो म्हणजे आपल्याला स्वप्न ईश्वर दाखवतो. तर मग अ, जर स्वप्न जर आपल्या आपोआप पडत असतील तर कोण दाखवतं हा एक प्रश्न येतो. किंवा झाड निर्माण होतं तर कोण करतं, म्हणजे कोणीतरी त्याच्या पाठीशी आहे. पण जे बुद्धी प्रामाण्यवादी आहे त्यांचं म्हणणं आहे की जर ईश्वर असेल तर त्याला निर्माण करणाराही कोणती असेल. म्हणजे आपोआप तर काही होत नाही जगामध्ये. कोणत्या तरी कारणाशिवाय कार्य घडत नाही. म्हणजे कार्यामागे कारण असतं, त्याला कार्यकारण भाव म्हणतात, कॉज अँड इफेक्ट नावाचा जो सिद्धांत पुढल्या काळात न्यूटन वगैरेंनी मांडला. तर त्या सिद्धांताच्या मुळाशी बुद्धाचा विचार होता, हा या ठिकाणी सांगण्याचा उद्देश होता. तर या सगळ्यांची चर्चा बरेचदा आपण केलेली आहे. तर धर्मसत्ता आणि राजसत्ता सोबत सोबत का राहतात, त्याची कारण काय. आपण यापूर्वी एक गोष्ट सांगितली की ईश्वर दिसत नाही, खरं आहे. पण त्याचे फायदे आहेत, दिसत नसल्यामुळे त्याचा काही त्रास नाही असं आपण समजतो. पण काही लोक, मांत्रिक म्हणा, पुरोहित म्हणा किंवा राजे लोक, आपल्या स्वतःमध्ये ईश्वराचा अंश आहे असं जाहीर केल्यामुळे मग त्यांना त्या सगळ्या सत्ता मिळतात. ईश्वराला मिळणारे सगळे फायदे त्या राजसत्तेला मिळतात. मग सत्ता आणि धर्मसत्ता या एकमेकाच्या हातात हात घालून चालतात असा एक मुद्दा यात मांडलाय. म्हणून जेव्हा जेव्हा विचारवंतांनी अशा तऱ्हेने ईश्वर सत्तेला शह देण्याचा प्रयत्न केला, त्या लोकांनी त्या त्या व्यक्तींना नष्ट करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे चार्वाकाबद्दल सांगितलं जातं की चार्वाकाचा एक अनुयायी महाभारतामध्ये आपल्याला आढळतो. तर त्या ठिकाणी तो प्रश्न विचारतो. महाभारताचा काळ आपण 2000 वर्षापूर्वीचा मानला किंवा 2,2500 वर्षापूर्वीचा मानला लिखाणाचा. आता हा विचार आणखी मागे जातो 2800 वर्षापूर्वीचा. तर त्या काळात कोणीतरी असे चार्वाकाच्या मताचे लोक असतील तर तेव्हा एक निर्णय युधिष्ठिर घेतो आणि तो ब्राह्मणांना अनुकूल असतो. तर तेव्हा चार्वाक प्रश्न विचारतो की निर्णय द्यायचा असेल राजांनी सर्वांना सारखाच पाहिजे, न्याय सर्वांना सारखा पाहिजे. तेव्हा तिथे जे पंडित विद्वान असतात ते म्हणतात की नाही, ब्राह्मणांना वेगळे नियम आहे, क्षत्रियांना वेगळे आहे, वैश्यांना वेगळे आहे, दंड करण्याच्या पद्धती सुद्धा वेगळ्या आहेत. तर अशा प्रकारचा भेदभाव करणं चुकीचं आहे असं जो चार्वाक म्हणतो. म्हणजे चार्वाक पंथीय तो ब्राह्मणच असतो, त्याचा उल्लेख जो महाभारतात तो ब्राह्मण असाच आहे. पण बाकी ब्राह्मण त्याला जाळून टाकतात. म्हणजे धर्मराज युधिष्ठिर हा त्याला न्याय देऊ शकत नाही. अशा प्रकारची कथा आपल्याला आढळते ही महाभारतात. आणि अशाच प्रकारची कथा रामायणामध्ये सुद्धा उत्तरकांडात शंभुकाच्या निमित्ताने आले. तो ज्ञान ग्रहण करत असतो, पण ज्ञान ग्रहण करत असतो तो शूद्र असतो. आणि त्यामुळे मग एका ब्राह्मणाच्या मुलाचा मृत्यू होतो अशा प्रकारचा युक्तिवाद केला जातो. आणि तो ब्राह्मणाचा मुलगा घेऊन, मृत शरीर घेऊन ते राजाच्या पायऱ्यावर बसतात. तेव्हा मग राजाला बोलत जावं लागतं. राजा म्हणजे कोणतं, राम. रामायणातला राजा राम. हे राज्याभिषेक झाल्यानंतर, वनवासातून परत आल्यानंतर रामायणाच्या उत्तरकांडात आलेली कथा आहे की ज्यामध्ये रामाच्या पुढे लोक जातात आणि सांगतात की आमच्या मुलाचा मृत्यू झालाय. मग राम विद्वत परिषद भरवतात आणि विद्वत परिषद सांगते की कुठेतरी एखादा शूद्र हा तपश्चर्या करतोय, ज्ञान ग्रहण करतोय, त्यामुळे ब्राह्मणाच्या मुलाचा मृत्यू झाला. आता कुठे क्षुद्र आहे कुणालाच माहित नाही. त्याचा आणि रामाचा त्या ब्राह्मणाच्या मुलाचा काहीच संबंध नाही. असा कार्यकारण भाव ओढाताण करून तो लावण्यात येतो. तेव्हा राम ह्या ब्राह्मणांच्या आज्ञेनुसार त्या शूद्राला शोधायला जातो. उत्तरकांडातली कथा आहे. उत्तरकांड प्रक्षिप्त मानलं गेलाय, पण अजूनही ते वाल्मिकी रामायणात आहे. त्याच्यावर आधारित रामायणं लिहिली गेली आहेत. रामचरितमानस सारख्या रामायणात गोस्वामी तुलसीदासांनी या कथेचं समर्थन केलंय. तर त्या कथेत असं सांगितलंय की राम जेव्हा पाहतो की एक व्यक्ती झाडाला टांगून खाली धूर करून काहीतरी तपश्चर्या करतोय. अशा प्रकारच्या तपश्चर्येची अनुमती शूद्रांना नव्हती, फक्त विशिष्ट प्रकारच्या ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्यांना होती. तर तेव्हा राम त्याला विचारतो, तो तू कोण आहे? तो शंभुक आहे. तर तो म्हणे, शंभुक म्हणजे कोण? तो म्हणे, मी शूद्र आहे. शूद्र म्हटल्याबरोबर राम आपल्या म्यानातली तलवार काढतो आणि त्या शंभुकाचं धडापासून शिर वेगळं करतो. सर तनसे जुदा वगैरे आता आपण मुस्लिमांच्या बाबतीत गोष्टी ऐकतो. पण हा पहिला प्रयोग तुम्हाला रामायणाच्या उत्तरकांडात दिसतो की त्याला पुढचं उत्तर द्यायला संधी देत नाही राम, आणि त्याचं शिर धडापासून वेगळं करतो. या कृतीचा निषेध अनेकांनी केला, अनेक अभ्यासकांनी केलाय. म्हणजे अशा तऱ्हेने एखादा शूद्र शिकत असेल तर ब्राह्मणाच्या मुलाला
काम मिळत नाही, रोजगार मिळत नाही, नोकरी मिळत नाही, म्हणजे त्याचा हक्क मारला जातो. म्हणजे शूद्रांना शिकण्याचा अधिकारच नाही किंवा शूद्रांना नोकरी करण्याचा अधिकारच नाही, याचा संदेश तुम्हाला महाभारतातही आढळतो, रामायणातही आढळतो. अलीकडे लोकमान्य टिळकांनी जे अथणीला दिलेलं भाषण, की त्याला तांबोळ्यांना, धनगरांना किंवा कुणब्यांना कोर्टात जाऊन काय नांगर हाकायचे आहे काय, असा प्रश्न जो गेल्या शतकात विचारला गेला होता. म्हणजे अशा तऱ्हेचा एक कुसंस्कार आपल्याला झालेला आहे की इतर जातीने शिकूच नाही. हा सुद्धा विचार हा अन्यायकारक आहे. तर बुद्धांनी त्या काळात जो विचार मांडला सर्वांच्या समानतेचा, त्या विचाराचा आधार हा बुद्धी प्रामाण्यवाद होता. केव्हा जेव्हा आपण बुद्धी प्रामाण्यवादाचा विचार करतो तेव्हा ईश्वर ह्या संस्थेचा बिमोड केला जातो. ईश्वर संस्था जी सर्व काही करते असं मानलं जातं. त्यामागे जी काही कारणं आहेत, ती कारणं आहेत तुमच्या बुद्धी प्रामाण्यवादाला नाकारण्याची. बुद्धी प्रामाण्यवाद प्रस्थापित झाला की ईश्वर मात्र संपतो. तर अशा तऱ्हेने जेव्हा जेव्हा बुद्धिवाद्यांनी अशा तऱ्हेचे युक्तिवाद केले, तेव्हा तेव्हा त्यांना संपवण्यात आलं. त्यातल्या पहिल्या बळीचा उल्लेख मी केला, शंभूक आहे. किंवा महाभारतातल्या त्या चार्वाकाचा उल्लेख आहे. हे तर जुने भारतातले उल्लेख आहे. पण हे सगळे ग्रंथ 2000 वर्षातले. पण त्याच्या आधी इसवी 399 मध्ये ग्रीस मधल्या ऍथेन्स नगरीत असाच एक खटला चालला आणि तो खटला होता सॉक्रेटिसच्या विरोधात. त्याचं असं म्हणणं होतं की बा ईश्वर वगैरे असं काही नाही आहे, आपण स्वतः विचार केला पाहिजे आणि कारणभाव हा आपल्या मनात रुजवला पाहिजे. तर असा हा विचार त्यांनी मांडल्यामुळे मग ईश्वराच्या विरोधी ठरून त्याला शिक्षा देण्यात गेली. पहिल्यांदा त्याला विषप्राशन दिलं गेलं, नंतर त्याला मारण्यात आलं. अशाच प्रकारची शिक्षा नंतरच्या काळात 13व्या शतकात होऊन गेलेल्या रॉजर बेकनच्या बाबतीत घडली. त्याला आजन्म अंधार कोठडीची सजा दिली गेली आणि त्यामुळे त्याचा बुद्धिवादी विचार नाही मिळाला. त्याचं नाव अजूनही आहे. ब्रुनो हे एक मोठं नाव आहे, त्याला जिवंत जाळण्यात आलं. तर कोपर्निकस आणि गॅलिलिओ यांना सुद्धा आपल्या खगोलशास्त्रीय संशोधनामुळे शिक्षा झाल्याचे उल्लेख आहेत. आता कोपर्निकसनी पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते, पृथ्वी सपाट नाही तर गोल आहे, अशा प्रकारचा सिद्धांत मांडला. तो तर आता जगभर गाजला. पण जो पहिल्यांदा ज्यांनी मांडला त्याला मात्र शिक्षा झाली आणि त्यांनी आपल्या विचारापासून माघार घेतली नाही. आता आपण पाहतो की विचारापासून तडजोड करणं, माघार घेणारे विद्वान आहेत, तत्वज्ञ आहेत, लेखक आहेत, पत्रकार आहेत. आता ज्या वातावरणात आपण जगतो ते वातावरण आणि ब्रुनो किंवा कोपर्निकस किंवा सॉक्रेटिसच्या वाट्याला आलेलं वातावरण किंवा चारवाकांच्या वाट्याला आलेलं वातावरण वेगळं होतं. पण त्या लोकांनी माघार घेतली नाही. अशा तऱ्हेने बुद्धिवाद्यांच्या विरोधात वातावरण तयार करणारे लोक सतत असतात. ती दहशत निर्माण करतात. चार्वाकांनी त्या काळात वेदाला आव्हान दिलं होतं की त्रयोवेदस्य करता रहा धूर्त भंड निशाचर हा. 3 वेदांचे करते धूर्त भंड आणि निशाचर आहे. म्हणजे त्यांच्या वाट्याला किती दुःख आले असतील. त्यांना जिवंत जाळण्याचा उल्लेख जो आढळतो आपल्याला महाभारतात, त्याच्या आधी ज्या चार्वाकाच्या ग्रंथाचाच उल्लेख नाही तेही नष्ट करण्यात आले. तर ही बुद्धी प्रामाण्यवादाची परंपरा भारतातली सर्वात जुनी परंपरा आहे. इतर देशातली इतकी परंपरा जुनी आहे की त्याचा कोणताही पुरावा नाही. तर त्या काळात आणखी चार्वाकाचा एक विचार फार महत्वाचा मानला गेला. माणूस विचार करतो तो कशाने करतो. आजही आपण बोलता बोलता हिंदीमध्ये एक वाक्प्रचार आहे की दिल से नहीं दिमाग से सोचो. म्हणजे हृदय विचार करतं असं एक त्या ठिकाणी गृहीत धरलेलं आहे. आणि दिमाग म्हणजे मेंदू, मेंदू सुद्धा विचार करतं. आता हृदय हे भावनेचं केंद्र मानलं गेलं आहे. ज्यांनी ही म्हण तयार केली, हृदयात भावना निर्माण होतात आणि मेंदू मात्र विचार करतो. त्या तर्कशीलता जी आहे ती मेंदूमध्ये आहे, तशी हृदयात नाही. पण जेव्हा हृदयाचा अभ्यास झाला तेव्हा कळलं की हृदयामध्ये कोणत्याही प्रकारची भावना नसते. हृदय फक्त करण्याचं एक यंत्र आहे. मेंदूमध्ये ज्या भावना निर्माण होतात त्या भावनेसाठी जेव्हा रक्ताची गरज मेंदूला पडते, तेव्हा हृदय मोठ्या प्रमाणात त्या रक्ताचा पुरवठा मेंदूला करतो. त्यामुळे आपल्याला वाटतं की हृदय धडधड धडधड करतं. हे धडधड करणे म्हणजे फक्त रक्त पुरवठा करण्याची मशीन आहे, त्यात भावना नाही. पण हृदयाला भावना असतात असं म्हणणारा एक वर्ग गेल्या 5000 वर्षापासून भारतात अस्तित्वात होता, जगाच्या पाठीवर इतरही देशामध्ये होता. त्या काळात चार्वाकांनी सांगितलं की मेंदू हा विचार करतो आणि हृदय विचार करत नाही. तंत्र शास्त्र, तंत्र धर्म, या तांत्र धर्माच्या लोकांनी सुद्धा विचाराचं केंद्र हे मेंदू मानलं, हृदय मानलं नाही.
आता ही परंपरा इतकी जुनी असताना अजूनही काही लोक दिल और दिमाग से सोचो, दिल और दिल से नहीं दिमाग से सोचो असं म्हणतात. याचा अर्थ अजूनही या तत्वज्ञानाचा प्रभाव आपल्यावर नाहीये. तर आज आज ज्या काळात आपण जगतोय त्या काळात बुद्धाची गरज का आहे? कारण बुद्धांनी हा विचार ठामपणे मांडला, त्यात माघार घेतली नाही. त्यांच्यावर जो आक्षेप करण्यात येतो बुद्धावर, की त्यांनी ईश्वर या संकल्पनेवर स्पष्ट भाष्य केलं नाही. कारण हे भाष्य करणारे लोक त्या काळात होते नव्हते असं नाही, पण त्यांची आता ओळख राहिली नाही. जैनांची जी काही ओळख आहे ती सुद्धा अशी ईश्वर विरोधी आहे. पण आज जैन त्या विचाराचे नाही राहिले. बौद्धांमध्ये पुढच्या काळात ईश्वर वेगळा आडमार्गाने आला. तो कसा आला ते आपण पुढच्या भागात पाहू. तर अशा तऱ्हेने बौद्धांनी माघार घेतली, तडजोड केली, यालाही पुरावे आहेत. पण तरीही बुद्धाचा विचार मात्र जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडला, बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथावर, तो मूळ विचार आहे. म्हणून जेव्हा 14 ऑक्टोबर 1956 या वर्षी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना धम्मदीक्षा दिली, तेव्हा पत्रकारांनी विचारला होता प्रश्न, की तुमचा हा बौद्ध धर्म काय आहे? कारण महायान आणि हीनयान हे दोन पंथ लोकांना माहित आहे. मधले आणखी पंथ आहेत, ते तंत्रयान, मंत्रयान वगैरे, वज्रयान, हे कोणाला माहितच नाही. आणि त्याची आणखी उपपंथ आहेत, तर हे सुद्धा लोकांना माहित नाही. तर एकच माहित आहे की महायान आणि हीनयान. तेव्हा बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की हे महायान नाही आणि हीनयान सुद्धा नाही. मग त्याला काय म्हणायचं? तर लोक म्हणाले भीमयान म्हणू का? पण तुम्ही म्हणू शकता. पण नवयान हा शब्द बाबासाहेब आंबेडकरांनी वापरला, तो यासाठी बुद्धाचा मूळ विचार आपल्यापर्यंत पोहोचला पाहिजे. म्हणून त्यांनी तो ग्रंथ फार धावपळीत लिहिला, म्हणजे 1956 मध्येच लिहिला. सप्टेंबर महिन्यामध्ये तो ग्रंथ पूर्ण झाला. ऑक्टोबर मध्ये दीक्षा झाली आणि डिसेंबर मध्ये बाबासाहेब आंबेडकर केले. हा जो 3 महिन्याचा कालखंड पाहिला, तर त्या ग्रंथावर शेवटला हात फिरवायची संधी बाबासाहेब आंबेडकरांना मिळाली नाही. आणि त्यांनी स्वतःच लिहून ठेवलं की माझा ग्रंथ हा परिपूर्ण आहे असं माझं मत नाही. हे एक प्रकारचं संकलन आहे. पण तरी आज ज्या अवस्थेत हा ग्रंथ आपल्या पुढे आहे, तो एक आदर्श आहे, परिपूर्णच आहे. आणि तो आणखी परिपूर्ण करता येईल यासाठी काही लोकांनी प्रयत्न केले, नाही असं नाही. पण त्यातल्या काही त्रुटीवर सुद्धा चर्चा व्हायला पाहिजे, त्या त्रुटी दूर व्हायला पाहिजे. त्यावर मात्र कोणी चर्चा करायला तयार नाही. अशा अवस्थेत आपण आहोत. तर हा ग्रंथ बायबल या ख्रिश्चनांच्या धर्मग्रंथांच्या बाह्य स्वरूपावरून रचला गेला. पूर्णतः बायबलचं अनुकरण त्यात केलं गेलं नाही. जे बुद्ध चरित्र आलं आहे ते अश्वघोषाच्या बुद्ध चरित्रावर ते बेतलेलं आहे. अट्टकथा आहे, अट्टकथा मधल्या बुद्ध चरित्रातल्या कथा त्यात आहे, बऱ्याचशा आहे. त्रिपिटकामधल्या कथा आहे. आणि काही ठिकाणी जातक कथांचाही प्रभाव आहे. तर असा हा संमिश्र स्वरूपाचा हा ग्रंथ आजही आपल्याला मार्गदर्शक ठरला, कारण त्याच्यामध्ये बुद्धाच्या एका मोठ्या विचाराची चर्चा झाली आहे. तो विचार म्हणजे प्रतित्य समुत्पाद. हा प्रतित्य समुत्पाद जो सिद्धांत आहे, त्या सिद्धांताचं स्वरूप काय आहे? आपल्या शरीरात आत्मा असतो व तो परमात्म्याचा अंश असतो, असा प्रचार करून वैदिकांनी मनुष्याचे सारे जीवनच नियंत्रित करण्याचं तत्वज्ञान तयार केलं. राजेशाहीच्या पायावर आपलं स्वातंत्र्य अर्पण करावं, अशा प्रकारचा एक युक्तिवाद म्हणा की अशा प्रकारची एक व्यवस्था त्यांनी निर्माण केली. तर त्याबद्दल काही प्रश्न बुद्धांनी विचारले नाही असं नाही, बुद्धांनी उत्तरच दिलं नाही. वत्सगोत्र ब्राह्मणाच्या प्रश्नाला उत्तर दिलं नाही म्हणून त्यावर चर्चाच केली नाही असं नाही. त्यांनी कर्मनियम सांगितले. कर्मनियम नावाचा कंब सिद्धांत जो बुद्धाचा प्रसिद्ध आहे, तर ते जे नियम आहे ते ईश्वरी अस्तित्व नाकारण्याच्या कसोट्यात येत आहे. तर समाजामध्ये एक प्रकारचा नैतिक क्रम आहे, तो कसा निर्माण होतो? हा कर्मनियमामधला एक मुख्य प्रश्न आहे. संसाराचा नैतिक क्रम हा ईश्वरी इच्छेचा परिणाम आहे, असं ईश्वरवाद्याचं म्हणणं होतं. या उत्तरावर बुद्धाच्या कर्मनियमाने प्रश्न केला. ईश्वर हा नैतिक नियमांचा कर्ता असेल आणि ईश्वराची आज्ञा माणसाला बंधनकारक असेल, तर जगात इतकी नैतिक अव्यवस्था काय? म्हणजे नैतिक नियम सुद्धा ईश्वराच्या इच्छेने होत असतील, तर लोक अनैतिक का वागतात? असा या प्रश्नाचा अर्थ आहे. तर या निरुत्तरकरणाच्या प्रश्नावर सुद्धा ईश्वरवाद्यांनी उत्तर दिलं. परमेश्वराच्या आज्ञेने सृष्टी निर्माण झाली व त्याने या सर्व विश्वाला एकदाच कायमची गती दिली आणि त्यामुळे विश्वातील सर्व क्रिया चालू आहेत. त्यांनी गती दिली आणि चालू आहे. आता हा जो विचार आहे की एकदा गती दिली आणि सगळं काही त्याच्या संपर्काशिवाय किंवा सहभागाशिवाय चालू आहे, हा विचार पुढे बुद्धांनी महात्मा फुले यांच्या निर्मिक या संकल्पनेत आलाय आणि तो क्रिएटर या संकल्पनेतून आलेला आहे. तर मात्र आता असं नाही. आता ईश्वर आपल्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहे आणि प्रत्येक गोष्ट घडते ईश्वराच्या इच्छेने, असं आपण समजतो. म्हणून ईश्वराने सृष्टीच्या आरंभी नैतिकतेचे नियम घालून दिले.
असं ईश्वरवादी म्हणत होते. आणि ते न पाळणाऱ्या माणसाला नैतिक अव्यवस्थेचा दोष लागतो. म्हणजे ज्या काही चुका आहेत त्या माणसाच्या आहेत, ईश्वराच्या नाही, असं ईश्वरवादाचं समर्थन आहे. तर अशा तऱ्हेने तर्कदुष्ट युक्तिवाद ईश्वरवादाने केलाय. त्यावर कर्मनियमाने एक प्रश्न केला. ईश्वराने आपल्या नियमाचे पालन करण्याचा निर्णय सृष्टीवर का सोपवला? ईश्वरानेच करायला पाहिजे ना, तो सर्व काही करतो. तर मग लोकांमध्ये नैतिकता निर्माण करण्याचे काम त्याचं आहे. लोक अनैतिकतेने वागत असतील तर त्यांना शिक्षा करण्याचे काम त्यांनी करायला पाहिजे. पण त्यांनी माणसावर का सोपवलं, अशा तऱ्हेचे प्रश्न आले. या कर्म नियमाच्या कठोर तार्किक युक्तिवादापुढे ईश्वरवादाचा काही निभाव लागला नाही आणि बुद्धाच्या विचाराचा प्रचार मोठ्या प्रमाणात झाला. शेवटी कर्म नियमामध्ये बुद्धाने सांगितलं, समाजाची नैतिक व्यवस्था ही ईश्वर सांभाळीत नसून ती कर्म नियमाप्रमाणे नियमित केली जाते. म्हणजे कोणतेही कर्म कारणाशिवाय घडत नाही, कोणतेही कार्य कारणाशिवाय घडत नाही. तर समाजातील नैतिकता माणसानेच सांभाळायची असतात. चांगल्या आणि वाईट कर्मावर माणसाचंच लक्ष असतं आणि असं असेल तर नैतिक व्यवस्था शिल्लक राहते. अशा तऱ्हेचा हा कर्मनियम आहे. कम्म सिद्धांत म्हणून तो प्रसिद्ध आहे. याचा परिणाम काय झाला, तर याने ईश्वराच्या अस्तित्वाला जोरदार धक्का दिला. माणूसच सर्व काही करतो, ईश्वराची गरज काय, असा एक प्रश्न निर्माण झाला. दिवसामागून रात्र येते त्याप्रमाणे कर्मामागून त्याचा परिणाम होतो, हा एक नियम आहे. या विचाराची तात्पर्य आहे. या परिणामात काही काळ लागू शकतो, हेही खरं. म्हणजे बुद्धाने त्यासाठी काही टप्पे सांगितले. म्हणून कर्माचे बुद्धाने सांगितले 3 टप्पे, 3 प्रकार आहे. दिठ्ठ धम्म वेदनीय कर्म, म्हणजे तात्काळ फळ देणार एखादं कर्म असतं. उपवज्य वेदनीय कर्म, ज्याचा परिणाम बऱ्याच उशिरा होतो, असं एखादं कर्म असतं. तिसरं अपरापर्य वेदनीय कर्म, अनिश्चित काळाने, म्हणजे सांगता येत नाही केव्हा त्याचं फळ मिळेल. म्हणजे एक तर तात्काळ मिळणारं असेल एखाद्या कर्माचं फळ, काही परिणाम उशिरा होतो काही कर्माचा, काही केव्हा होईल हे सांगता येत नाही, पण केव्हा तरी होतं. म्हणजे एखादा कर्म असेल त्याचा परिणाम मात्र निश्चित होतो, ते वाया जात नाही. अशा तऱ्हेचा हा 3 कर्माच्या ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या त्यांनी सांगितल्या. या एखाद्या कर्माचा काहीच परिणाम होत नाही अशा कर्माला त्यांनी अहोसी, त्याती एक सोय करून ठेवली बुद्धांनी, अहोसी कर्म, ज्याचा परिणामच होत नाही. आणि त्यांनी म्हटलं असं होण्यामागे त्या कर्माच्या अंगी दुर्बलता, म्हणजे आपण जे कर्म करू, आपण ज्या कृती करू, त्या कृतीमध्ये दुर्बलता असेल तर त्यातून काहीच निष्पन्न होत नाही. म्हणजे प्रत्येक कर्माचं फळ मिळते खरं असलं, पण कर्मच व्यवस्थित नसेल तर फळ कसं मिळणार? पण अहोसी कर्म या नावाने बुद्धांनी त्याला उल्लेखलं. आणि कर्माचे परिणाम बरोबर इतरांनाही भोगावं लागतात, त्यामुळे समाजातील नैतिक व्यवस्था कायम राहते. म्हणजे एकमेकावर अवलंबून आहे कर्माचे नियम. आणि पुढे कर्मसिद्धांत म्हणून तो प्रसिद्ध झाला. तो सृष्टीच्या नैतिक व्यवस्थेशी असलेला असा हा सिद्धांत आहे. त्यात ईश्वराची आवश्यकता नाही, हे आपोआपच सिद्ध झालेलं आहे. हा विचार पुढे नेण्याचं काम कर्मसिद्धांताने केलं. हा जो कर्मसिद्धांत आहे, हा सिद्धांत फार महत्वाचा आहे. त्याने म्हटलं कार्य आणि कारण याची इतकी सरमिसळ होऊन जाते बरेचदा की कार्यामागील कारण शोधणं कठीण जातं. अशावेळी ते कार्य दैवी चमत्काराने घडलं. आपल्याला बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळालेली की आपण सोपं उत्तर शोधतो, हे देवाने केलं. प्रत्येक ठिकाणी लोक देवाने केलं म्हणतात, म्हणजे देव सर्व काही करतो, म्हणजे माणूस काहीच करत नाही असा त्याचा अर्थ होतो, की माणसाला काहीच करण्याची गरज नाही, असा त्याचा अर्थ होतो. तर त्या काळात काही लोक होते असा विचार करणारे. तर त्यातला एक बुद्धाच्या पूर्वी झालेला पखुत कच्चान हा तत्वज्ञ कारणाशिवाय स्वतंत्र काही घटना घडतात, म्हणजे या घटनामागे कारण नसतं असं म्हणणारा तो विद्वान होता. मक्खली घोसाल नावाचा एक तत्वज्ञ होता. आणि त्याचं म्हणणं होतं की मानवी शक्तीबाहेरचं काहीतरी कारण असू शकतं. प्रकृती, अनिवार्य आवश्यकता, वस्तुगत आंतरिक नियम, पूर्वनियोजित दैव इत्यादी गोष्टी, म्हणजे अशा काही कार्याचं कारण शोधलं पाहिजे, असं मख्खली गोसाल याचं म्हणणं होतं. तर बुद्धांनी या मताचं खंडन केलं आणि सांगितलं की घटनेचे वास्तविक कारण सापडत नसेल, बरेचदा नाही सापडत आपल्याला घटनेचं कारण, पण आपल्या बुद्धिमत्तेने कधी ना कधी तर ते सापडल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे आपण बुद्धिमत्तेवर भर दिला पाहिजे, बुद्धीच्या बाहेरच्या कोणत्याही कारणाकडे पाहायची काही गरज नाही. म्हणजे मक्खली गोसाळ किंवा पखुत कच्चांग हा ह्या समकालीनच्या थोड्याशा आधीच्या विद्वानांचे तर्क बुद्धांनी खोडले आणि त्यांनी सांगितलं की मिळेलच तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल. आणि पुढे त्या ह्या कम्म नियम किंवा कम्म सिद्धांताच्या पुढचा जो सिद्धांत जो प्रस्थापित झाला त्याला पटिच्च समुत्पाद असं म्हणतात. प्रतित्य समुत्पाद या नावाने संस्कृतीत त्याचा उल्लेख आहे. हा अतिशय मोलाचा जो सिद्धांत आहे तो अनित्यवाद आणि शून्यवाद
अशा प्रकारची दोन सिद्धांत जी बुद्धाने मांडले होते त्याच्यावर आधारले. म्हणून अनित्यवाद म्हणजे काय आणि शून्यवाद म्हणजे काय हे आपण पाहायला पाहिजे. कारण बुद्धाच्या तत्वज्ञानावर खूप काही चर्चा फारशा होत नाही. पण आता हे 1997 मधल्या या पुस्तकामध्ये मी चर्चा केली, मला त्याचं आज आश्चर्य वाटते. तर हा अनित्यवादाचा जो सिद्धांत आहे त्यात बुद्ध म्हणतात की सृष्टीतील सर्व वस्तू अनित्य आहे. अनित्य म्हणजे कायमच्या नाही आहे, अस्थिर आहेत त्या, स्थिर नाही आहेत. तर परिवर्तनशील आहे. थोडक्यात सांगायचं बुद्धाचं म्हणणं आहे की जग हे बदलत राहतं, जग हे स्थिर नाही. सृष्टीतली कोणतीच वस्तू किंवा कोणताच घटक हा कायमस्वरूपी राहत नाही, तर तो बदलत राहतो, त्याच्या रूपात बदल होतं. तर या परिवर्तनशीलतेला त्यांनी सृष्टीचा नियम म्हटला आहे. वैदिकांनी सृष्टी ही सनातन म्हणजे न बदलणारी आहे. सनातन शब्दाचा एक अर्थ असा घेतला जातो, न बदलणार. पण सनातन या शब्दाचा एक अर्थ आहे सर्वात प्राचीन, दुसरा अर्थ आहे नित्य नूतन, नेहमी बदलणार. हाही सनातन शब्दाचा अर्थ आहे. सजीव आणि निर्जीव दोन्हीही अनित्य आहेत. म्हणजे सजीवही बदलतात, तसे निर्जीव सुद्धा बदलत राहतात. फक्त सजीवाच्या बदलाचं दृश्य परिणाम आपल्याला दिसतात, पण निर्जीवाची दिसत नाही. हा एक महत्वाचा मुद्दा त्यांनी मांडला. जसं नदीमध्ये दगड असतात, ते दगड घासले जातात पाण्याच्या प्रवाहामुळे, त्यातून मग वाळू तयार होते. आपल्याला ते दिसत नाही, पण हे सातत्याने येणारी ही घटना आहे. म्हणजे दगडाच्या बाबतीत सुद्धा घडते. तसं सृष्टीतल्या अनेक घटकाच्या बाबतीत घडते. तर ही क्रिया दिसत नाही. खडक आणि दगड यांच्या क्रिया ह्या होत राहतात, त्यातून रेती निर्माण होते. अशा तऱ्हेने एखादा जीव लहानाचा मोठा होतो, पण मोठा होताना दिसत नाही आपल्याला. हे एकदम ते परिवर्तन होत नाही, टप्प्याटप्प्याने होतं. त्यामुळे हे बदल आपल्याला कळत नाही. क्षणोक्षणी अशा तऱ्हेने परिवर्तन हे सृष्टीमध्ये होत असतं. सृष्टी ही स्थिर नसते, गतिशील असते. हा अतिशय महत्वाचा सिद्धांत बुद्धाचा आहे. तोच बुद्धाचा सिद्धांत पुढे आधुनिक विज्ञानाने मांडला. अनित्यवादाची ती परिणती म्हणता येईल. म्हणजे अनित्यवादाची परिणती म्हणजे हा विज्ञानाचा सिद्धांत आहे, असा निष्कर्ष आपण काढू शकतो. कारण न्यूटनने पुढे कॉज अँड इफेक्ट या सिद्धांताच्या द्वारे किंवा कोणती गोष्ट आपोआप घडत नाही, आणि त्यामाग काहीतरी कारण असतं, असा हा सिद्धांत आहे, तो मांडला आहे. तर पुढचा सिद्धांत आहे शून्यता, शून्यवाद. गतिशीलतेच्या प्रक्रियेनंतर एक अवस्था होते, ती संपते, दुसरी अवस्था निर्माण होते. पहिली अवस्था संपते, दुसरी अवस्था निर्माण होते. तर त्याला ती शून्यात जाणं म्हणजे शून्यवाद. सजीव आणि निर्जीव अशा दोन्ही वस्तूंमध्ये ही शून्यावस्था येत राहते, याला शून्यवाद असं म्हणतात. म्हणजे आपल्याला तो बदल दिसत नाही म्हणून शून्य म्हटलाय. नंतरची अवस्था दिसते, आधीची अवस्था दिसत नाही. हे जे दोन नियम आहे, हे दोन सिद्धांत बुद्धांनी मांडले कर्म सिद्धांतामधले, अनित्यवाद आणि शून्यवाद. यातून पुढे जो सिद्धांत आला तो सिद्धांत म्हणजे आपण पाहतो प्रतित्य समुत्पाद. या सिद्धांतानुसार काही निर्माण होण्याआधी काहीतरी अस्तित्वात असले पाहिजे, अशा तऱ्हेने तो विचार त्यांनी मांडला. आणि याला कार्यकारण भावाचा सिद्धांत म्हणून आपण मानतो. वैज्ञानिक तथ्यावर तो आधारलेला आहे. एकाच्या विनाशात दुसऱ्याची उत्पत्ती, असा अर्थ प्रतित्य समुत्पाद या शब्दाचा होतो. प्रतित्य समुत्पाद, एकातून दुसऱ्याची निर्मिती, असा त्याचा अर्थ होतो. अस्मिन सती इदम भवती, अर्थात याच्या होण्यानंतर हे होते, हे या सिद्धांताचे तात्पर्य आहे. तर हा सिद्धांत बौद्ध विचाराचा आधार आहे. या सिद्धांताने ईश्वर आणि ब्रह्म या संकल्पनांना धक्का दिलाय, तो आधार काढून टाकलेला आहे. आणि मग बुद्धाच्या या विचाराचं जे महत्व आहे ते जगाला कळलं. आता हा विचार पूर्णतः जशाच्या तसा स्वीकारला जात नाही. मी जरी शब्द वापरला की जगाने स्वीकारलं, पण जगात अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या या बुद्धाच्या विचाराला धक्का देणाऱ्या आहेत. बुद्धाचा विचार जो वाढला प्रामुख्याने, तो करुणा या एका महत्वाच्या सिद्धांतामुळे. सर्व प्राणी मात्राबद्दल करुणेची भावना असली पाहिजे, हा जो विचार बुद्धाचा आहे तो सगळ्या जगाने स्वीकारला. आणि मग दुःखाबद्दल तळमळ असली पाहिजे, आणि दुःख हे काही खूप काळ टिकणार नाही, त्यामागचे काहीतरी कारण असतं, त्या कारणाचा शोध घेतला तर दुःख नाही सहू शकतं. अशा प्रकारचा जो सिद्धांत आहे, ज्याला चार आर्य सत्य असं म्हणतात, तर तो सिद्धांत पुढे स्वीकारला गेला. आणि तो सगळ्याच देशातल्या लोकांनी स्वीकारला. आणि त्यामुळे मग बुद्धाच्या विचाराचा प्रभाव किंवा बौद्ध धर्माचा प्रभाव जगभर झाला असं आपण म्हणतो. भारताच्या आसपासचे जे काही देश आहे, आता जपान तर दूर आहे, चीन लागूनच आहे, नेपाळ आहे, ब्रह्मदेश, मग थायलंड आहे, मलाया, मलेशिया, किंवा श्रीलंका, मोठ्या प्रमाणात जिथे बौद्ध धर्माचा प्रभाव आहे तो श्रीलंका.
तर या सगळ्या देशांमध्ये त्या त्या ठिकाणच्या ज्या संस्कृती, ज्या परंपरा होत्या, त्या परंपरा बौद्ध धर्मातही आलेल्या आहेत. पण करुणेचा विचार फार लेह लडाख हा जो भाग आहे काश्मीरला लागून असलेला, तर त्या ठिकाणच्याही काही परंपरा आपण पाहिल्या तर त्या यातू कल्पनेशी निगडित आहे. म्हणजे धर्मपूर्व ज्या काही सामाजिक धारणा आहेत त्याच्याशी संबंधित आहेत. पण सगळ्यांनी एक गोष्ट मान्य केली, करुणा हा विचार फार महत्वाचा आहे बुद्धाचा. सर्व मानव जातीबद्दल करुणेची भावना असणं आणि प्रज्ञाशील करुणा या त्रिसूत्री आहे, याचाही स्वीकार जगातल्या सगळ्याच लोकांनी केला. संत तुकारामांनी बुद्धाचा हा विचार पूर्ण आत्मसात केला होता असं दिसतं. दया तिचे नावा भूताचे पालनं आणिक निर्दालन कंटकाचे, असं त्यांनी म्हटलंय. किंवा त्यांनी किंवा इतरही संतांनी विठोबाकडे पाहताना तू बुद्ध आहेस असं वारंवार म्हटलं. किंवा बुद्धवार हा जो शब्द आहे, बरेचदा लोक बुद्धाशी जोडतात किंवा विठोबाशी जोडतात बुधवार. तर या सगळ्या गोष्टीची चर्चा आपण आज करतो आहोत. पण त्याच्या मुळाशी 1997 मधलं माझं एक पुस्तक आहे छोटस, बुद्ध आणि बुद्धी प्रामाण्यवाद. त्यावर आपण हा हा भाग घेतला. इथे आपण थांबूया आणि बुद्ध जयंतीच्या सर्वांना या निमित्ताने मी सदिच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.